विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते यात्रांच्या माध्यमातून जोरदार राजकीय वातावरण निर्माण करतायत। यात्रांच्या माध्यमातून मतदारांचा साथ प्रतिसाद देखील समजावून घेतला जातोय। नेत्यांच्या यात्रांवरील एक खास रिपोर्ट बघूया। विधानसभेआधी निवडणूक यात्रा, निवडणुकीआधी राजकीय यात्रांचं पीक। विधानसभा निवडणुकीला अजून 2 महिन्यांचा वेळ आहे, मात्र त्याआधीच वातावरण निर्मितीसाठी राजकीय नेत्यांची यात्रा आणि दौऱ्यांना सुरुवात झाली आहे। अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा, तर शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा। दुसरीकडे राज ठाकरे यात्रेतून महाराष्ट्र पिंजून काढतायत, तर प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे आणि मनोज जरांगेंनीही शांतता रॅली सुरू केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी इथून जनसन्मान यात्रेची सुरुवात केली। जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाची हवा दिसून येते आहे। यात्रेतल्या गाड्या, फ्लेक्स गुलाबी रंगाचेच दिसून येत आहे। अर्थमंत्री असलेले अजित पवार या यात्रेतून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करताना दिसून येत आहे। आया बहिणींनो, माय माऊलींनो, घाबरू नका। तुमचे फॉर्म भरून घेतले जातील। जरा उशीर होतोय, परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार, तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही। हा अजितदादाचा वादा आहे, मी तुम्हाला सांगतो। अजितदादांच्या यात्रेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही शिवस्वराज्य यात्रा 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिनापासून शिवनेरी किल्ल्यापासून सुरुवात केली आहे। माझा अंदाज आहे की हे सरकार थोडं घाबरलेलं आहे, म्हणून ते निवडणुका ऑक्टोबर महिन्यात घेण्याच्या ऐवजी दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या 10-15 तारखेला घेतील। त्यांना जास्त वेळ पाहिजे। तिजोरीत जे शिल्लक पैसे आहेत ते सगळे वाटून झाल्यावर लोकांच्या पुढे जायचं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे। राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य त्यांनी केल्यानंतर मोठी खळबळ माजली होती। त्यामुळेच राज यांना धाराशिव आणि नांदेडमध्ये मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीचा सामनाही करावा लागला होता। तर बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटानं सुपाऱ्या फेकत घोषणाबाजी केली आहे। राज्यातल्या प्रमुख पक्षांचे नेते यात्रा करत असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंची पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता यात्रा सुरू आहे। मुंबईत 25 जुलैला सुरू झालेल्या वंचितच्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप 7 ऑगस्टला संभाजीनगरात झाला। ओबीसी समाजाला 100 आमदार निवडून देण्याचं आवाहन या यात्रेच्या निमित्तानं करण्यात आलंय। राजकीय नेते यात्रांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी आणि मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे आजमावतायत। त्यासोबतच कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे हे देखील तपासतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।